नमस्कार. प्रार्थनेने नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण कुविद्या लक्षण पाहणार आहोत. मूर्ख लक्षणं पाहिली, उत्तम लक्षणं पाहिली आणि आता कुविद्या लक्षण. बघा, समर्थांनी इतके बारीक बारीक असे बारकावे आपल्याला दाखवलेले आहेत, कारण मुळात त्यांनी आधी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. मनाचा एक धीर गंभीर असा एक साचा तयार करून घेतलेला आहे. तपश्चर्येमुळे अंगामध्ये अनेक प्रकारचं बळ येतं. ते झाल्यानंतर त्यांनी 12 वर्ष पदभ्रमण केलेलं आहे आणि ते करताना त्यांनी असंख्य माणसं पाहिलेली आहेत. बरं, प्रत्येकाचं अगदी बारकाईने निरीक्षण केलेलं आहे. त्यामुळे नुसतंच त्यांनी शहाणी आणि मूर्ख असे 2 भाग केलेले नाहीयेत. तर ते सांगताना अतिशय बारकावे त्यातले दाखवून त्याचे वेगवेगळे विभाग केलेले आहेत. म्हणजे मूर्खही आहेत, शहाणी आहेत, दीड शहाणी आहेत, सद्विद्येची आहेत, कुविद्येची आहेत, असे कितीतरी प्रकारचे लोक त्यांनी वेगवेगळे विभाग करून आपल्याला सांगितलं. मी फोडून उलगडून दाखवलेले. खरं पाहिलं तर आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. ट्रिपला जातो म्हणा किंवा फिरायला जातो म्हणा किंवा अशा वेळेला, पण आपण इतकं बारकाईने लक्ष देत नाही किंवा त्याचं निरीक्षण करत नाही. आपल्याला ही माणसं भेटतात, नाही असं नाही, पण समर्थांनी त्याचा अभ्यास केला. आपण अभ्यास करत नाही, हा भाग वेगळा आहे. म्हणजे समर्थांच्यात आणि आपल्यामध्ये, कारण समर्थांनी जो अभ्यास केला त्याच्या मागची भूमिकाही वेगळी होती. कारण समर्थांना शिवाजीच्या राजकारणामध्ये कोणाकोणाचा कसा कसा उपयोग करून घेता येईल यासाठी त्यांनी ही सगळ्याची बारीक अशी निरीक्षण शक्ती आपली सगळी वापरून वेगवेगळ्या प्रकारचे लोक बघितले आणि त्यांचा या राजकारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल, राज्य संस्थापनेसाठी म्हणा किंवा धर्म संस्थापनेसाठी कसा करून घेता येईल, हे स्वार्थासाठी त्यांनी केलेलं नाहीये. त्यांनी हे लोकांसाठीच केलेलं आहे. आणि हे कसं असतं की राजकारणामध्ये सुद्धा अनेक प्रकारची लोक लागतात. धटासी धट, उद्धटासी उद्धट अशी माणसं आवश्यक असतात. मग त्यांचा कुठे राजकारणामध्ये उपयोग करता येईल याचाही त्यांनी विचार केला. तसंच अगदी साधं उदाहरण देऊन आपण बाहेर पडूया या विषयामधनं आणि थोडंसं कुविद्येकडे जाऊया. कारण आपण एक उदाहरण द्यायचं ठरवलं की बायका बडबड्या असतात असं आपण एक गृहीत धरूया. सगळ्याच असतात असं नाही, अपवाद असतातच नियमाला. तर त्यामुळे एखादी जर स्त्री खूप बडबड करणारी असेल, बोलणारी असेल, सतत काही ना काहीतरी जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला सांगणारी असेल, तर अशा वेळेला तिचा उपयोग, किंवा बडबडा माणूस असेल तर त्याचा उपयोग राजकारणासाठी कसा करता येईल. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा बडबड्या लोकांचा उपयोग आपल्याला राजकारणासाठी करून घेता येतो. त्यावेळेला काही हे व्हॉट्सॲप वगैरे प्रकरणं नव्हती, त्यामुळे अशा लोकांचा ब्रॉडकास्टिंगसाठी उपयोग करून घेता येतो. म्हणजे एखादी स्त्री म्हणा, पुरुष म्हणा, जेव्हा खूप बडबडणारा असतो, ज्याच्या तोंडात तीळ भिजत नाही असं आपण म्हणतो, अशा माणसाला जर आपण एखादी गोष्ट सांगितली आणि ती सांगताना पुन्हा असं म्हटलं की हे मी फक्त तुलाच सांगतोय, बाकी कोणाला माहिती नाही आणि सांगू पण नको, की तो दुसऱ्याला सांगताना हमखास असं म्हणणार, मी फक्त तुलाच सांगतोय बरं का, मला त्याने सांगितलं पण मी फक्त तुलाच सांगतोय, असं म्हणून तो आणखीन 10 बऱ्या
वेगवेगळ्या लोकांना सांगतो. म्हणजे आपोआपच एखादी गोष्ट राज्यामध्ये जर पसरवायची असेल, त्यावेळेची राज्यही छोटी होती, त्यामुळे राज्यामध्ये पसरवायची असेल, एखाद्या ठिकाणी पसरवायची असेल, अफजल खान येतोय आता ही बातमी पसरवायची असेल, तर ती त्यांना सांगायला सुरुवात करायची. म्हणजे आपोआपच एक 15-20 दिवसात सगळीकडे ती बातमी कळते. आणि मग जे अगदी अबोल आहेत, जे कुणाशी जास्त बोलत नाहीत, जे अत्यंत मनोभावाने देवाची पूजा करणारे, आध्यात्मिक असे आणि शांत स्वभावाचे आहेत, ज्या गुप्त बातम्या आहेत त्या त्यांना सांगून त्यांच्याकडनं बाकीची गुप्तपणे जी कार्य करायची ती करता येतात. अशा तऱ्हेने त्यांनी या सर्व लोकांचा, म्हणजे चांगल्या वाईट दोन्ही लोकांचा उपयोग राजकारणासाठी करून घेतला. आणि त्यामुळे ही कुविद्या लक्षणं, म्हणजे पढत मूर्ख लक्षणं किंवा सद्विद्येची लक्षणं, अशा अनेक प्रकारची लक्षणं सांगितलेली. जसं दीड शहाणी असं मी म्हटलं, तर ते पढत मूर्ख म्हणून 10व्या समासामध्ये आपल्याला येणारच आहे. सद्विद्या, कुविद्या अशा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यातली सद्विद्या 8व्या ह्याच्यामध्ये आपल्याला येणारच आहे. आत्ता जिथे आपल्याला सांगतायत ती कुविद्येची लक्षणं सांगितलेली आहेत. आता कुविद्येची लक्षणं म्हणजे याच्यामध्ये अत्यंत वाईट, गलिच्छ स्वभावाची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे फक्त गलिच्छ त्या अर्थाने नाही, तर अत्यंत हीन वृत्तीची माणसं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात. आता या समासाची रचना करताना सुद्धा त्यांनी बऱ्याच ठिकाणी जड शब्द वापरलेले आहेत. ट, ड, ध, श अशा पद्धतीचे जड शब्द ज्याला मराठीमध्ये म्हटले जातात. तर ती जी अक्षरं आहेत ती इथे त्याचा वापर आपल्याला जास्त करताना दिसतो. कारण ही जी अक्षरं आहेत ती आपल्यामध्ये तीव्र स्पंदनं निर्माण करतात. आता तीव्र स्पंदनं निर्माण जरी झाली तरी ती 2 प्रकारची असतात. जर समजा देशभक्तीपर गाणं असेल तर त्याच्यातही असे शब्द वापरले जातात की जेणेकरून आपल्यामध्ये तीव्र स्पंदनं निर्माण देशभक्तीची होतात. त्याचा अर्थ कसा आहे, त्याचा वापर कसा केलेला आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी म्हणजे अवलंबून असतात. तसं ह्याच्यामध्ये कुविद्येची लक्षणं एक प्रकारचा तिरस्कार येण्याकरता त्यांनी इथे जड शब्द वापरलेले आहेत. आता ह्या जड शब्दाचं एकच उदाहरण देते, याच समासातलं ओवी 29 मध्ये. एकदम 29 ओवी सांगते कारण ते आपल्याला पटकन लक्षात येईल की ही शब्दरचना जी आहे ती 29व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, शठ शुंभ कातरू लंड तुर्मंडू सिंतरू बंड पाषाण तस्करू अपहार करता श्रीराम. शठ शुंभ म्हणजे बघा हे ठ भ श, लंड तुर्मंड म्हणजे हे सगळे जड शब्द त्यांनी वापरलेत. शठ म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कपटी आहे अशा पद्धतीने. कातरू म्हणजे भ्याड असलेला. शुंभ म्हणजे अगदी मठ्ठ असलेला. लंड म्हणजे ज्याला वळू माहितीये का, वळू आपण मोकाट सोडतो, तर तो जो वळू मोकाट जसा सुटतो ना, कोणालाही मारतो, हे करतो, धावत सुटतो, तो वळू जो असतो ना त्याप्रमाणे हा लंड असतो. तुरमंडू बैल जसा ढुशा देतो ना तसा ढुशा देणारा असतो. म्हणजे बघा किती वाईट पद्धतीने तो वागणारा असतो याचं वर्णन आपल्याला हे एकाच ओवीत आणि जड शब्दांमध्ये आपल्याला कळतं. आता हा कुविद्या हा शब्द तयार झालाय. विद म्हणजे जाणणे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे विद पासून आपण विद्वान, विद्या असे शब्द तयार होतात. मग विद्यासारखंच अविद्या हा शब्दही आपल्याला माहिती आहे. आणि अविद्या हा शब्द मायेसाठीही वापरलेला आहे समर्थांनी दासबोधामध्ये. आणि कारण एखादी गोष्ट जेव्हा भ्रमात्मक दृष्टीने आपल्याला दिसते आणि आपण त्याला सत्य मानतो त्याला माया असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या मायेच्या व्याख्या आहेत, त्यातली ही एक व्याख्या. त्यामुळे तिला अविद्या माया असंही म्हटलं जातं. तर अविद्या याच्याबद्दल आपण अमृतानुभवामध्ये तर असं बघितलं होतं, ते फार पुढचं झालं. पण आता साधे साधे अर्थ आपण बघणार आहोत दासबोधाच्या दृष्टिकोनातून. पण अविद्येला अमृतानुभवामध्ये जी नाहीच आहे, अविद्या जी नाहीच आहे ती विद्या. मग नाहीच आहे तिला आहे असं म्हणायचं तरी कशाला, अशा पद्धतीने एक युक्तिवाद ज्ञानदेवांनी केलेला होता. आता इथे मात्र आपण वेगळ्या पद्धतीने बघतोय
साध्या साध्या शब्दातनं साधे साधे अर्थ घ्यायचे, कारण दासबोध हा प्रापंचिकांसाठी लिहिलेला आहे. त्यांना फार तत्वज्ञान सांगण्याच्या खोलात न पडता किंवा अमुक अमुक न्याय सांगितला, स्कंधारोहण न्याय किंवा आपण वेगवेगळे न्याय जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्याचे न्याय आपल्याला ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यात पाहायला मिळतात. पण तरी इथे तसेही कुठले न्याय त्यांनी सांगितले नाहीत, पण अमुक अमुक न्याय असा एखादा न्याय न सांगता त्या न्यायामागची भूमिका सोप्या शब्दामध्ये सांगितली, म्हणजे इनडायरेक्टली तो न्यायच आपल्याला ते सांगतात. पण कुठेही असे बंबॅस्टिक शब्द त्यांनी कुठेही वापरलेले नाहीत. त्यामुळे अविद्या म्हटलं म्हणजे त्यांनी इथे म्हटलेलं आहे की ज्याला आत्मानात्म विवेक कळत नाही, अविवेकी असा जो असतो त्याला त्यांनी अविद्या असं म्हटलेली आहे. ती जी विद्या आहे जी आपल्यामधला अविवेक वाढवते, भ्रमात्मक वाढवते किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वाढवते. तर अविवेक आपण जिथे जिथे करतो तिथे तिथे ती अविद्या असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता अविवेक जो करतो याच्याबद्दल आपण जर विचार करायचा ठरवला तर विवेक तरी किती प्रकारचे आहेत? विवेक 5 प्रकारचे आहेत. म्हणजे विवेक 5 प्रकारचे आहेत, म्हणजे सारासार किंवा नित्यानित्य विवेक ज्याला म्हटलं जातं, महाभूत विवेक, पंचकोश विवेक, महावाक्य विवेक आणि सारासार आत्मानात्म नित्यानित्य असे विवेक आहेत. त्यामुळे हे सगळे विवेक जर आपण अगदी डिटेलमध्ये आणि खोलामध्ये शास्त्राप्रमाणे पाहायचे असतील तर पंचदशी वाचलीत की आपल्याला ते सगळे विवेक समजतात. त्याच्यामध्ये वेगवेगळी प्रकरणं आहेत. पण समर्थांना इथे दासबोध लोकांसाठी सांगायचंय, सर्वसामान्य माझ्यासारख्या माणसाला सांगायचंय की तुला कसं वागायचंय, तुला काय करायचंय हे सोप्या शब्दामध्ये सांगायचंय. त्यामुळे त्यांनी असं कुठेही आत्मानात्म विवेक वगैरे थोडे थोडे शब्द पेरणी केलेली असली, सारासार विवेक असा वापरलाय. पण म्हणून त्यांनी महाभूत विवेक म्हणजे काय किंवा पंचकोश विवेक वगैरे असे शब्द वापरलेले नाहीत. न इथे अविद्या म्हणजे अविवेकात्मक विद्या तिला म्हटलेलं आहे. जिथे विवेकच केला जात नाही अशा ह्याला अविद्या असं त्यांनी म्हटलंय. आणि सद्विद्या म्हणजे विवेकाने केलेली ती सद्विद्या. आता इथे मात्र त्यांनी आणखीन एक कुविद्या टाकलेलं आहे. म्हणजे विद्या जी आहे ती अनेक अनेक भागामध्ये, म्हणजे अविद्या आहे, सद्विद्या आहे, कुविद्या आहे. त्यातला हा कुविद्या लक्षणांचा समास आहे. दशक दुसरा, समास तिसरा. मग कुविद्या म्हणजे तरी काय? कु म्हणजे वाईट. आपण म्हणतो ना कु म्हणजे वाईट. मग वाईट आहे, निंद्य आहे, हीन वृत्तीचं आहे, तिला कुविद्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे स्वार्थाच्या हीन पातळीवरती जी विद्या आपण प्राप्त करतो तिला कुविद्या असं म्हटलेलं आहे. स्वार्थाच्या हीन पातळीवरती, हीन म्हणजे अत्यंत वाईट पातळीवरती. आणि म्हणून समर्थ म्हणतात जगी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, असं त्यांनी आपल्याला सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगताना, कुविद्येची लक्षणं सांगताना समर्थांनी गीतेतला जो 16वा अध्याय आहे त्यातला 4था श्लोक जो आहे तो इथे घेतलेला आहे. दंभो दर्पोभिमानश्च असे त्याची सुरुवात आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच, अशा पद्धतीने जे सांगितलेले दोष आहेत किंवा ज्याला आपण दैवी आणि आसुरी संपत्ती असं जे म्हटलं जातं तसाच तो 16वा अध्याय आहे. तर त्याच्यापैकी आसुरी संपत्ती जी सांगितलेली आहे त्याचा इथे कुठेतरी आपल्याला या संपूर्ण दशकामध्ये आढावा घेतलेला दिसतो. दंभ, दर्प, घमेंड, वृथा अभिमान, क्रोध, कठोर भाषण, अज्ञान या सगळ्या आसुरी संपत्ती आहेत. आणि हा आपण पूर्ण दशक जर पाहिला तर ह्याच्यामध्ये 5 आसुरी आणि 5 दैवी संपत्तीचे समास आहेत. समर्थांनी इथे हा श्लोकही आधाराला घेतलेला आहेच, पण ही 5 आसुरी संपत्ती आणि 5 दैवी संपत्ती ज्या सांगितलेल्या आहेत तेच त्या समासांची नावं आहेत. आता दैवी संपत्ती म्हणजे दैवी गुणांचं वर्णन ज्याच्यामध्ये केलेलं आहे ते म्हणजे उत्तम गुण, भक्ती, सत्वगुण, सद्विद्या आणि विरक्त किंवा वैराग्य लक्षण जिथे सांगितलेलं आहे ते, हे सगळे दैवी आहेत. आणि मूर्ख लक्षण, कुविद्या लक्षण, रजोगुण, तमोगुण आणि पढत मूर्ख ही सगळी आसुरी संपत्तीची वर्णनं आहेत. त्यामुळे 5 हे आणि 5 ते असे समास त्यांनी सांगितलेले. दैवासुर संपत्ती ज्याला आपण म्हणतो.
आता या आसुरी संपत्तीमुळे आपली देहबुद्धी घट्ट होत जाते. मी म्हणजे देह हे पक्क आपल्या डोक्यामध्ये शिरतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात पहिल्याच ओवीमध्ये, ऐका कुविद्येची लक्षणे अतिहीन कुलक्षणे, त्यागार्थ बोलिले ते श्रवणे, त्याग घडे श्रीराम. ही कुविद्येची लक्षणं त्यागार्थच सांगितली, मूर्ख लक्षणं त्यागार्थच सांगितलेली आहेत. त्यामुळे रजोगुण तमोगुण सुद्धा त्यांनी थोडे बहुत त्यातले त्यावेळी आपण बघणार आहोत, त्यागार्थच सांगितलेले आहेत. पडत मूर्खाचे सुद्धा त्यागार्थच सांगितले. पण उत्तम गुण आत्मसात करा म्हणून सांगितलेत, भक्तीच्या मार्गाने चाला म्हणून सांगितलेत. सत्वगुण हा भक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे आणि सद्विद्या आपोआपच आपल्याला मिळते. ह्या सर्व गुणांचं आपण म्हणजे अंगीकार केला की नंतर आणि विरक्ती आपल्याला येते. अशा पद्धतीने दैवी गुण आपल्याला सांगितलेले आहेत. आता इथे सांगताना ते असं म्हणतात की ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी, सांगिजेल येही लक्षणी, ओळखावा श्रीराम. इथे त्यांनी कुविद्येचा प्राणी म्हटलंय, कुविद्येचा माणूस म्हटलेलं नाहीये बरं का, कारण तो माणूस असूच शकत नाही असं समर्थांचं मत आहे. आणि ते आपल्याला लक्षातच येईल ही कुविद्येची लक्षणं पाहिल्यानंतर. कुविद्येच्या माणसाच्या अंगामध्ये खूप दुर्गुण भरलेले असतात. त्याचा वापर तो जाणून बुजून वाईट गोष्टी करण्याकरता करतो. चुकून हातातनं वाईट गोष्ट घडली तो भाग वेगळा असतो, पण तो जाणून बुजून, सगळं माहिती असून जाणून बुजून वाईट गोष्टी करण्याकडे तो ह्या सर्व आपले गुण वापरतो. त्याची मनोवृत्तीच तशी असते, म्हणून तो माणूसच नसतो, तो त्याला माणूस म्हणताच येत नाही. म्हणून कुविद्येचा प्राणी असं समर्थाने म्हटलंय. बरं, जन्माला येऊन हा स्वतःचाही उद्धार करत नाही आणि स्वतःचा तो उद्धार करत नाहीच, पण दुसऱ्यांचं सुद्धा नुकसान करतो. आणि म्हणून त्यांनी पुढे एक ओवी अशी म्हटलेली आहे की हा फक्त मातेला वेदना देण्याकरता आलेला कुविद्येचा प्राणी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा फक्त मातेला वेदना देतो, म्हणजे जन्माच्या वेळेला मातेला वेदना देतो. तिथपासून जी सुरुवात होते ती तो आयुष्यभर इतरांना वेदनाच देतो आणि पर्यायाने कुटुंबाची हानी करतो, समाजाची हानी करतो. अशा तऱ्हेने या कुविद्येच्या प्राण्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते करताना चौथ्या ओळीमध्ये काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्वताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी. आता हे ह्याच्यामध्ये समर्थांनी हीच ओवी घातली ना, दंभो दर्पोभिमानश्च, यातलेच सगळे गुण ह्याच्यामध्ये या मराठीमध्ये त्यांनी माय मराठीमध्ये लिहून आपल्याला सांगितलेले आहेत की ज्याच्याकडे काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, सगळं एकत्रीकरण इथे केलेलं आहे असा जो प्राणी आहे. आणि म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सोप्या शब्दात सांगतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, कारण क्रोधच सगळ्याचं निर्माण करणारा आहे. आता याच्यामध्ये काम क्रोध मद, तर ह्याला कशी कामवासना असते, तर गुरासारखी कामवासना असते. म्हणजे कधीही कुठेही केव्हाही तो तयार असतो. ही सुद्धा एक हीन पातळी आहे ना. अमर्याद लोभ असतो. अमर्याद लोभ म्हणजे त्याच्यासाठी तो वाटेल ते करायची त्याची तयारी असते, कुठल्याही खालच्या थरावर जाण्याची तयारी असते लोभापायी. आपण धनदौलतीसाठी आई वडिलांना किंवा आई बापांना ठार मारणारा असे अनेक प्रसंग वर्तमानपत्रातनं वाचतो. किती संपत्ती मिळवायची होती, ते मेल्यावर माझ्याच नावावर केलेली आहे, त्यामुळे आधीच मारून टाकावं. हा कुविद्येचाच प्राणी म्हणावा लागेल ना, की जो आपल्या आई जो आपल्या आई वडिलांचे उपकार मनात ठेवतच नाही. अशी अनेक लोक असतात. अर्थात ही ऐकताना आपल्याला त्या माणसाविषयी घृणा निर्माण होते. मी मगाशी म्हटलं की गुरासारखी कामवासना असते. एकदा ती उत्पन्न झाली की स्थळ काळ काही पाहिलं जात नाही. स्थळ काळ असं मी म्हटलं. आपल्याकडे कामवासनेला महत्व दिलेलं आहे, पण ते केव्हा दिलेलं आहे, प्रजापती व्रत म्हणून जर आचरणात आणलं तर त्याला दिलेलं आहे. मग हे प्रजापती व्रत केव्हा आचरणात आणायचं, वाटेल तेव्हा नाही, तर ते आचरणात आणण्याचे सुद्धा शास्त्रशुद्ध नियम आहेत.
केव्हा, कधी, कुठे या सगळ्यासाठी. पण इथे हा जो कुविद्येचा प्राणी आहे तो गुरासारखी कामवासना असं जे मी म्हटलं ते यासाठी म्हटलं की त्याला निषिद्ध काही नाहीच आहे, काहीही चालतं. त्यामुळे ह्याचं जर थोडंसं पौराणिक उदाहरण देते. हे एका ठिकाणी वाचलेलं आहे, पुराणातली कथा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला कदाचित सगळ्यांना माहिती असेल की कैकसी आणि पुलस्त्य. पुलस्त्य हे ऋषी होते आणि कैकई ही थोडी राक्षसी वृत्तीची होती. पण हे दोघंही बिभीषण आणि रावण यांचे वडील, आई वडील होते, हेही आपल्याला माहिती असेल. त्यामुळे पुलत्स्य आणि कैकसी, कैकई नाही बरं का, कैकई रामाचे म्हणजे रामायणातली, तर हा कैकसी आणि ही थोडीशी राक्षसी वृत्तीची असल्यामुळे आपण असं म्हणतो तिच्या इच्छेखातर त्यांनी तिन्ही सांजा संध्याकाळी समागम केला, असा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे तिन्ही सांज किंवा हा संध्याकाळची वेळ जी आहे ती दिवस आणि रात्र यांना जोडणारी वेळ आहे. त्यामुळे त्या वेळेला ह्या गोष्टी करू नयेत असं शास्त्राने निषिद्ध म्हणून सांगितलेलं आहे. पण मग अशा वेळेला तिच्या इच्छेखातर त्यांनी संध्याकाळी समागम केला आणि रावणाची उत्पत्ती झाली. कैकसी ही राक्षसी वृत्तीची आहे असं मी म्हटलं, ते गुण त्याच्यामध्ये सगळे आलेत म्हणून रावण सुद्धा आपल्याला राक्षसासारखाच वाटतो. पण राक्षस हा पुलस्त्य ऋषींचा सुद्धा मुलगा आहे, तो दशग्रंथी ब्राह्मण सुद्धा आहे. पण सर्व गोष्टी हीनत्वाच्या दिशेने करणारा होता. त्यामुळे ही जी अशी माणसं असतात, आणि बिभीषण चांगला आहे ना, म्हणजे त्यांचीच दोन्ही मुलं आहेत. पण कसा प्रसंग येतो त्याचं उदाहरण म्हणून मी सांगितलं. आणि ही जी कुविद्येची माणसं असतात ही अत्यंत भयंकर असतात. मस्ती असते त्यांच्या अंगामध्ये, गुंडगिरी करण्याची प्रवृत्ती असते, अत्याचार करणारी वृत्ती, असे सगळे कुविद्येची लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत. आता त्याच्यामध्ये 11व्या ओवीमध्ये ते म्हणतात खरं म्हणजे की हे आपल्याला क्रोधाच्या संदर्भात फारसं सांगण्याची गरज नाही. आपण गीतेच्या मध्ये बघतो की क्रोधात भवती सम्मोह हा जो श्लोक आहे, क्रोधामुळे आपला अविवेक वाढतो, मूढता वाढते. आपल्याला 1 ते 10 आकडे त्याच्यासाठी मोजायला सांगतात. केव्हाही राग आला की 1 ते 10 आकडे मोज, म्हणजे आपोआपच क्रोध कमी होऊन जातो. आपल्याला त्यावेळेला चांगलं वाईट कळत नाही, आपला स्मृतिभ्रंश होतो आणि स्मृतिभ्रंशात बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला की ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि म्हणून हा क्रोध सुद्धा तेवढाच वाईट आहे. असं ही सगळी लक्षणं जी आहेत ती कुविद्येच्या प्राण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ती 11व्या ओवीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, नेणे आणि नायके, नये आणि न सिके, न करी आणि न देखे, अभ्यास दृष्टी श्रीराम. एक तर स्वतःला काही समजत नाही, कुविद्येच्या प्राण्याबद्दल बोलतोय. बरं, दुसऱ्याचं काही ऐकायचं नाही, काही शिकण्याची इच्छाही नसते आणि स्वतः काही करायचंही नसतं, दुसऱ्याला काही करू द्यायचं नसतं. बघा किती निगेटिव्हिटी भरलेली आहे त्यांच्यामध्ये, दुसऱ्यालाही काही करू देत नाही. म्हणजे सतत निगेटिव्ह थिंकिंग त्याचं चालू असतं. आणि हे सगळं दुसरं काही कुणी करत असेल चांगलं तर त्याच्यात कसा खोडा घालता येईल, कसं त्याला व्यत्यय आणता येईल हे बघायचं काम तो करतो आणि त्याप्रमाणे तो सर्व रचना करायला सुरुवात करतो. असं एक तर ऐकायचं नाही. आता काय करायचंय प्रवचनाला जाऊन, त्या प्रवचनवाल्या बाई काहीतरी सांगतात आणि तुम्ही काहीतरी ऐकताय. काय करायचं जाऊन प्रवचनामध्ये, काही गरज नाही, आपल्यामध्ये जे गुण असतात तेच उत्तम असतात, असं त्याला अहंकार असतो आणि तो स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही. अशा पद्धतीने ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे समर्थांचं जर आपण दासबोध बघायचा ठरवला तर दासबोधाचं म्हणजे प्रधान सूत्र ज्याला म्हटलं जातं ते प्रधान सूत्रच मुळी आपण पहिल्या दशकामध्ये पाहिलेले आहे. तर ते प्रधान सूत्र आहे, अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती. हे त्यांनी सांगितलेलं आहे. अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या. ह्या कुविद्येचा प्राणी जो आहे ना तो ही विद्या शिकायला कधी जातच नाही, पण कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या म्हणून ही त्यागार्थ सांगितलेली आहे आपल्याला. कारण त्या प्रधान सूत्राप्रमाणे आपल्याला जायचंय.
म्हणून असं सांगितलेलं आहे. कारण आपण म्हणतो की म्हणजे असं म्हटलं जातं की आधी माणूस व्हा, आधी माणूस व्हा आणि मग आध्यात्मिक व्हा. माणूस जर माणूस नसेल तर तो आध्यात्मिक होऊच शकत नाही. आधी माणूस व्हा आणि मग आध्यात्मिक व्हा असं सांगितलं जातं. कारण आचार्य सुद्धा सांगताना आपल्याला, शंकराचार्य सांगतात, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. म्हणजे आधी त्यांनी मनुष्यत्वम सांगितलंय, म्हणजे आधी माणूस व्हा, मग मुमुक्षु व्हा आणि मग महापुरुषांचा जर संश्रया म्हणजे त्यांचा संगत लागली, महापुरुषांचा सहवास लागला, सत्पुरुषांचा सहवास लागला तर मोक्ष मिळणारच आहे. आणि तसंच बहिणाबाई साध्या सोप्या भाषेत म्हणतात, अरे माणसा कवा होशील माणूस, नाही का, अरे अरे माणसा कवा होशील माणूस. आणि ती म्हणते, अरे तू नुसताच शरीराने माणूस आहेस, 2 पायावर चालतोयस म्हणून तुला माणूस म्हणायचं का? तर तसं नाहीये. बरं, तू पक्ष्यांना पाहिलंस, म्हणजे बुद्धी तुझ्याकडे किती आहे की पक्ष्यांना पाहिलंस आणि ते उडतायत हे बघितल्यानंतर तू आपण कसं आकाशात उडायचं यासाठी विमानांची निर्मिती केली. एवढं तुझं डोकं छान आहे. बरं, ज्या वेळेला तू माशांना समुद्रात तळापर्यंत जाताना पाहिलंस तेव्हा पाणबुडीचा शोध लावलास, म्हणजे तुला तीही बुद्धी आहे. सगळ्या बुद्धी तुला अवगत, चांगली बुद्धी तुला अवगत असताना तुझ्यामध्ये माणूस पण का येत नाही? ह्या बुद्धीचा उपयोग तू भलत्यासाठी करतोयस. आणि कुविद्येचा प्राणी असाच आहे, तो मूर्ख नाही, त्याला बुद्धी आहे. म्हणून कुविद्या असं म्हटलेलं आहे. त्याला बुद्धी आहे, पण ती बुद्धी तो भलतीकडे वापरतो. मूर्ख परवडला हो, कारण मूर्खाला कळत नाही म्हणून तो करतो. त्याला समजावलं तर तो ऐकतो, पण कुविद्येचा प्राणी त्याला माहिती असून सुद्धा तो वाईट मार्गाने आपल्याला कसं करता येईल आणि दुसऱ्याचा आणि स्वतःचा नाश आपला तो करून घेतो. आणि म्हणून ते म्हणतात की भूदेव, या भूतलावर राहणार, वरचं कळलं तुला, खालचं कळलं, पाण्यात कसं जायचं कळलं, आकाशात कशी उडी घ्यायची कळली, अरे पण जिथे तुझे 2 पाय टेकलेले आहेत त्या भूतलावरती तू भूदेव कधी होणार? तेव्हा होशील माणूस, तू माणूस म्हणून कधी होशील असं त्या विचारतायत. त्यामुळे पण हा कुविद्येचा प्राणी जो आहे तो हे काहीही करायला तयार नसतो. आणि तो कसा आहे तर त्याची सगळी ओळीने नुसती उदाहरणं दिलेली आहेत की नुसता समास वाचला तर ती प्रत्येक विशेषण कुविद्येच्या माणसाला लागू पडतात. आणि हे सगळे दुर्गुण असे आहेत, याच्यात जे सांगितलेले दुर्गुण आहेत, कारण दुर्गुणच आहेत, त्यामुळे दुर्गुण जे सांगितलेले आहेत त्यातला एखादा चालेल का असं आम्ही जर विचारलं तर ते म्हणतात एक सुद्धा चालणार नाही. ह्यातला एकही दुर्गुण आपल्यामध्ये चालणार नाही तोपर्यंत आपल्याला मानवत्वच येणार नाही. आणि मानवत्व नाही म्हणजे मनुष्यत्व नाही, मग मुमुक्षुत्वम कुठून येणार? मग तेही येणं शक्य नाही. महापुरुष संश्रयात दूरच राहिलं, नाही का? त्यामुळे हे दुर्गुण जे आहेत, बरं समर्थांनी पण अशी सुंदर रीतीने त्याची अरेंजमेंट केलेली आहे त्या दुर्गुणांची की ते दुर्गुण जास्त तीव्र वाटतात. ज्या दुर्गुणांच्या जोड्या लावलेल्या आहेत ना, त्या जोड्या लावताना त्यांनी इतके सुंदर रीतीने लावलेल्या आहेत. आता आपण 8 ते 20 या मी फक्त संख्या सांगते, जेव्हा समास वाचाल तेव्हा त्याचा विचार जरूर करा की समासामधल्या ओवी म्हणजे 8 ते ओवी 20 ह्या सगळ्या दुर्गुणांच्या जोड्या आहेत. आणि ह्या दुर्गुणांच्या जोड्या एकत्र आल्या की सर्वनाश आहे. त्याच्यामधली 10वी ओवी जर आपण एक नमुना दाखल घेऊया फक्त. मूर्ख आणि तपिळ, वेडे आणि वाचाळ, लटिके आणि तोंडाळ, अतिशयेसी श्रीराम. बरं, हे दुर्गुण थोडेफार आहेत का? तसं नाही, अतिशयेसी म्हणजे त्याचं जास्तीत जास्त प्रमाण याच्यामध्ये आहे. आणि अति सर्वत्र वर्जावे हा तर नियम आहे. पण हे सगळ्यात जास्तीत जास्त जे आहेत ना ते यांच्या कुविद्येच्या प्राण्याकडे असतात. मूर्ख आणि तपिळ, तपिळ म्हणजे तापट. एक तर मुळात मूर्ख आहे आणि त्याच्यात तापट आहे, म्हणजे माकडाच्या हाती कोलीत द्यावं तसं आहे.
आपल्याला या एकाच म्हणीवरनं, आपल्याकडच्या म्हणी पण फार सुंदर आहेत, एका याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की माकडाच्या हाती कोलीत म्हटलं की काय होतं, सगळ्याचा घात होऊन जातो. तसं वेडे आणि वाचाळ आधी मुळात काही कळतच नाही, मूर्ख वेडा असा जो असतो, कुठे काय बोलावं हे समजत नाही, त्याचंही उदाहरण येणारच आहे आपल्या ह्याच्यामध्ये. पण आणि पुन्हा तोंडाळ आहे, वाचाळ म्हणजे कुठे काय बोलावं हे समजत नाही, पण तरीही बडबडत राहतो, म्हणजे एखाद्या प्रसंगाचा विचका करून टाकतो. असा जो आहे तोही कुविद्येचाच प्राणी आहे. म्हणजे चांगली घटना घडतीये अशा ठिकाणी सगळ्याचा विचका करून, लटिके आणि तोंडाळ, मुळात खोटं बोलणारा, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणारा, हा अबोल असता तर परवडलं असतं, पण तसं नाही, तोंडाळ, अतिशय बडबडणारा, आणि ह्या हातावरची थुंकी त्या हातावर करणारा, म्हणजे कधी एक बोलणार कधी दुसरं बोलणार, असे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल ह्या दुर्गुणांच्या जोड्या समर्थांनी लावलेल्या आहेत. आणि विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, 34वी ओवी आहे. अशाही बऱ्याच प्रकारच्या ओव्या त्यांनी इथे घेतलेल्या आहेत. आणि हे करताना आणखीन एक ओवी सांगते, 22वी जी ओवी आहे त्याच्याबद्दल, कारण ह्या 8 ते 20 या ओव्या आहेत, त्याच्याबद्दल मी ह्या जोड्या एकत्र त्यांनी लावले तसं सांगितलं. पण ही जी लक्षणं सांगितलेली आहेत कुविद्येच्या प्राण्याची, त्याच्याबद्दल त्यांनी कठीण वचनी, कर्कश वचनी, कापट्य वचनी 21 आणि 22वी ओवी, संदेह वचनी, दुःख वचनी, तीव्र वचनी, म्हणजे बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये कुविद्येचं लक्षणच सांगितलेलं आहे. आणि तसं जर पाहिलं तर ओवी 4 ते ओवी 7 लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. ओवी 4 ते ओवी 7 याच्यामध्ये किती ओव्या होतात? 4, 5, 6, 7, 4च ओव्या येतात. पण ओवी 4 ते ओवी 7 मध्ये 47 लक्षणं सांगितलेली आहेत. 4 आणि 7 47. त्यांनी बरोबर तशीच लक्षणं सांगितलेली. ही पण एक किमयाच आहे ना, की त्या ह्याच्यामध्ये 4 ते 7 मध्ये 47 लक्षणं सांगणं, ही सुद्धा ती रचना कशी करावी याच्यावर अवलंबून आहे ना. बाकीची वचनं सांगितले, म्हणजे तेवढ्या ह्याच्यात जर 4 ओव्यांमध्ये 47 लक्षणं असतील, तर ह्याच्यातल्या ओव्या 27-28 ज्या ओव्या त्याच्यात किती लक्षणं असतील, नाही का? मग ह्यातलं एखादं असलं तर काय हरकत आहे आमच्यामध्ये, असं आम्हाला वाटतं ना. कारण आम्हाला सगळीच लक्षणं सोडणं फार कठीण आहे, आणि याच जन्मात तर त्याहून कठीण आहे. आमच्यामध्ये अशी अनेक लक्षणं असतात, ते आत्मपरीक्षण करायचंच आहे प्रत्येक समासाचं. म्हणून हा आत्मपरीक्षणाचा समास दशक आहे पूर्ण, त्यामुळे हे तर करायचंच आहे. पण हे करता करता आपल्याला असं वाटतं काय हरकत आहे एखादं असलं तर, एखादं लक्षण असायला काही हरकत नाही, थोड्या प्रमाणात काय हरकत आहे. अहो, बालदी भरलेली आहे, पाण्याची बालदी भरून ठेवा म्हणून सांगितलं, पाणी आत जाणारी पाण्याची बालदी भरून ठेवा. नाही म्हणले, पण काय आहे, प्रत्येक बालदीला एकच छिद्र आहे, अगदी बारीक आहे, खूप मोठं नाहीये, बारीकस आहे, आपण पाणी गळूनच जाणार ना. बारीकसं छिद्र असलं तरी पाणी गळूनच जाणार ना त्यातनं, ते किती वेळ टिकेल. त्यामुळे ह्या बारीकशा जे जातं पाणी असं हे बारीकसं छिद्र पण चालत नाही, तसं कुविद्येच्या बाबतीत एक बारीकसं छिद्र पण चालत नाही. म्हणजे एक एखादा गुण चालेल का? तर नाही, असं समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे तेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. इथे त्यांनी म्हटलंय कठीण वचनी. आता कठीण वचनी म्हणजे काय? तर दुसऱ्याला सतत टोचेल असंच बोलायचं, काही ना काहीतरी टोचेल असंच बोलत राहायचं. म्हणजे तो जे काही करतोय ते करताना खोडा घालण्याकरता त्याला टोचेल, म्हणजे त्याच्यातला एखादी कमतरता असेल तर त्या कमतरतेवर बोट दाखवून त्याप्रमाणे बोलायचं, म्हणजे तो माणूस मुळामध्येच नर्वस होऊन जाईल. अशा पद्धतीने कठीण वचन, कर्कश वचन, कर्कश म्हणजे कायम तारस्वरात बोलायचं, आणि असं वाटतं त्याला की माझा काय दरारा आहे घरामध्ये, मी एवढं मोठ्याने बोलल्यावर सगळे गप्प बसून जातात, बोलणंच शक्य नाहीये लोकांना, असा दरारा. बरं, हा कुविद्येचा प्राणी आहे, म्हणजे तो एवढा तारस्वरामध्ये बोलत राहतोय, त्यावेळेला दरारा हे दाखवत असला तरी तो बोलताना सुद्धा चांगलं बोलतोय का? आदरयुक्त दरारा नाही, मागच्या वेळी आपण पाहिला होता तसा. कठीण वचन बोलतोय, कर्कश वचन, अशुभ वचन बोलतोय. त्यामुळे ह्यानी कितीही मोठ्याने बोललं, तारस्वरात बोलला तरी ते घातकच असतं. तिथे दरारा हा भाग नसतो. पण त्याला असं वाटतं ना, कारण अहमबुद्धी एवढी वाढलेली आहे की मी मोठ्या आवाजात बोललो की सगळे गप्प बसतात.
ही त्याची बुद्धी आहे. त्यामुळे न्यूनवचनी हा पण एक शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. आता न्यूनवचनी मध्ये म्हणजे दुसऱ्यामध्ये जे काही न्यून आहे, एखादं व्यंग आहे, त्या व्यंगावरतीच बोलायचं. म्हणजे ते व्यंग आहे हे त्याला लक्षात, आता त्या माणसाला ज्याला व्यंग आहे त्याला त्याचं व्यंग माहिती असणार की नाही, ते आपण कशाला सांगून द्यायला पाहिजे, काही गरज नसते. पण समजा आता एखादी बाई रस्त्याने चालली आणि सुदैवाने तिची, सुदैवाने म्हणायचं का दुर्दैवाने आता हे कळत नाही, कारण कुविद्येचा प्राणी आहे, तिची आणि ह्याची ओळख झाली, कुविद्येचा प्राणी आहे, तर त्यामुळे त्याची आणि तिची ओळख झाली, रस्त्यामध्ये भेट झाली, बोलणं झालं, ती बाई लंगडी आहे आणि ती रस्त्याने चाललेली आहे. त्यावेळेला हा माणूस तिला म्हणतो, हा मी विचारच करत होतो 4-5 दिवस की कुठेतरी पाहिले, ही जी लंगडी बाई रोज इथनं जातीये, हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं, ती तू आहेस होय? जी लंगडी बाई रोज इथनं जाते ती तू आहेस होय? आता हे लंगडी असणं याचं तिला मुळामध्ये दुःख आहे, त्या दुःखाच्या जखमेवरती पुन्हा हा मीठ चोळतोय. ती लंगडी बाई तू आहेस होय? बरं झालं आपली ओळख झाली. ती म्हणेल कशाला ओळख झाली कुणास ठाऊक, नाही का? त्यामुळे हे जे प्रकरण आहे हे न्यून, दुसऱ्याच्या व्यंगाचं जास्त त्यालाच सांगणं, कसं तुझं न्यून वाईट आहे, म्हणजे हे जे तुझं काय म्हणायचं त्याला, व्यंग जे आहे ते व्यंग कसं वाईट आहे वगैरे हेच सांगत तो बसतो. मग तुला काही तिकडे चढून जाता येणार नाही, मग तुला काही अमकं करता येणार नाही, अशा पद्धतीने बोलणारा तो न्यूनवचनी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे अशुभ वचनी, मला वाटतं ह्याचं उदाहरण आपण मागे पाहिलेलं आहे, पण शुभ प्रसंग चाललेला आहे आणि एखादा नुकताच संस्कृत शिकून आलेला आहे, नुकताच शिकून आला आणि त्याला असं वाटतंय की मला काय संस्कृत येतंय. खरं काही तेवढं येत असतं अशातला भाग नाही, पण गावातल्या लोकांसमोर आपलं संस्कृतचं पांडित्य प्रदर्शन करावं असं त्याला वाटतं. आणि एखादा शुभप्रसंग चाललेला होता की तिथे लग्न ठरलेलं होतं त्या गावातल्या पाटलाचं, आणि ते लग्न तिथे होणार होतं त्याच्या मुलीचं, त्यामुळे त्यांनी तिथे मांडव घालायला सुरुवात केली होती. आणि खेडेगावातनं ज्या वेळेला मांडव घातले जातात तेव्हा बांबूचे हे तोडून आणतात आणि त्याचे मांडव घातले जातात, म्हणजे त्याच्यावरती कापड वगैरे घालून, असे जे बांबूला, आणि ह्या बांबूला वंश असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये. वंश म्हणजे बांबू, असाही एक त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हा नवीनच संस्कृत शिकलेला हा तिकडून जात असतो आणि ते लोक बांबू तोडून बिडून त्याचा मांडव तयार करत असतात सगळी सारखी उंची होण्याकरता. आणि मग तो म्हणतो, अरे वा वा वा, इथे आज वंशच्छेद चालू आहे वाटतं. वंश आणि छेद, बांबू तोडणे, अशा अर्थाने तो म्हणतो. पण वंशच्छेद चालू आहे वाटतं, हे जिथे लग्नासाठी मांडव घातला जातो अशा ठिकाणी बोलणं कितपत योग्य आहे अशुभ वचनी. कारण घरमालक जो तो तिथला जो पाटील असतो तो म्हणतो, नको नको, ह्यानी अशी इथे नकार घंटा लावली, वंशच्छेद म्हणतोय, आधी पहिलं ते सगळं काढून टाका, साधा मांडव घालता येईल तसा घाला, दोऱ्या बिऱ्या बांधून, हा बांबूचा घालायचा नाही, कारण लग्न आहे आणि वंशच्छेद म्हणाला हा, असं कसं चालेल. मग येताना पुन्हा हा येतो, पुन्हा येताना हा येतो आणि बघतो सगळे बांबू काढून टाकलेत. मग तो म्हणतो, अच्छा, म्हणजे आता सगळ्याचा निर्वंशच केला वाटतं. असं म्हटल्यावरती लोक त्याला मारतील नाही तर काय करतील. अरे बाबा, इथे लग्न चाललंय आणि तू निर्वंश, वंशच्छेद असे शब्द काय वापरतोयस. हे जे शब्द वापरणं, कुठे कोणते शब्द वापरायचे हे ज्याला कळत नाही, अशुभ वचनी, हा मात्र कुविद्येचा प्राणी असतो. आपल्याला कळत नाही तर ते शब्द वापरू नयेत असंही याला समजत नाही. अनृत्य वचनी, खोटं बोलणारा, म्हणजे अशा तऱ्हेचे हे जे आहेत, असा हा जो प्राणी आहे तो कुविद्येचा प्राणी आहे असं त्यांनी सांगितले. ऐसे, मग अशी अनेक उदाहरणं आपल्याला ह्याच्यामध्ये देता येतील, सांगता येतील, पण मी 4 ते 7चं एक उदाहरण दिलं. 8 ते 20 ओव्यांमध्ये ज्या ओव्या आहेत त्याची एकत्रीकरण आलं की सर्वनाश होतो असं सुद्धा सांगितलं. आणि त्यानंतरची जी लक्षणं आहेत, हा कुविद्येचा प्राणी नेहमी विद्याहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन असे कसा असतो त्याचंही वर्णन केलेलं आहे.
आणि हे सगळी वर्णनं जी केलेली आहेत 34व्या वगैरे ओळीमध्ये, तसं 39व्या आणि 40व्या ओळीमध्ये ते म्हणतात, असो ऐसे नाना विकार कुलक्षणांचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा श्रीराम. असा जो आहे त्याच्यापासून थोडं दूरच राहावं, कारण आपल्याला काय असतं, सद्गुण आपल्या शरीरात बिंबवायला वेळ लागतो, पण दुर्गुण सहजपणे आपल्याकडे आपण आकर्षित करून घेतो. आणि कुविद्येच्या प्राण्याची जर संगत असेल तर आपल्याला प्राणी व्हायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे ही त्यागार्थ लक्षणं बोललेली आहेत. आणि म्हणून ते पुढे म्हणतात 40व्या ओळीमध्ये, ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे, अभिमाने तऱ्हे भरणे, हे विहित नव्हे श्रीराम. याचाच अभिमान त्या लोकांना वाटतो बरं का. कुविद्येच्या प्राण्याला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो की काय माझ्याकडे सगळे कसे मला घाबरतात, अशा पद्धतीने त्याला. खरं तर तो आत्मघातकीच असतो. हा कुविद्या हा एक प्रकारचा रोगच आहे म्हटलं तरी हरकत नाही. हा रोग आहे असं मी का म्हणते, कारण हा कपटी आहे, वाकड्या बुद्धीचा आहे, आतल्या गाठीचा आहे, अविचारी आहे, पापी आहे, उद्धट आहे, आत्मघातकी आहे, विषयासक्त आहे. आणि ह्याला बुद्धी आहे, पण बुद्धीचा उपयोग तो फक्त वाईट गोष्टी घडवण्यासाठीच करतो. आणि जास्तीत जास्त त्या किती वाईट होतील अशा पद्धतीमध्ये तो असतो. म्हणून या कुविद्येतनं आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे कुविद्येचा जो प्राणी आहे त्याच्या बाबतीमध्ये मी मगाशी म्हटलं तसं, याची वृत्ती हीन असते, त्या मनोवृत्ती अत्यंत नीच पातळीवरची होते. जाणून बुजून तो ते वाईट गोष्टी करण्याकडे त्याचा कल जास्त असतो, सगळ्याचा अतिरेक करणारा असा असतो. त्यामुळे हा कुटुंबाची, पर्यायाने समाजाची हानी करणारा आहे. त्याची लक्षणं जी सांगितली आहेत ही त्यागार्थ लक्षणं सांगितलेली आहेत. आणि म्हणून त्या 8 ते 20 या ज्या जोड्या आहेत, 8 ते 20 यामध्ये ज्या दुर्गुणांच्या जोड्या आहेत, तो म्हणजे त्याचा अतिरेक आहे. त्यामुळे तो अज्ञानी तर आहेच, पण अविश्वासी सुद्धा आहे. त्याला कळतही नाही काही, पण त्याच्यावर विश्वास ठेवण्यातही काही अर्थ नसतो. पण त्याच्यावर मुळीच विश्वास ठेवू नये, कारण तो मुळात अविश्वासी असतो. पण आधी हा अविश्वासी आहे हे कळणार तरी कसं ना. म्हणून ह्या कुविद्येची लक्षणं ओळखून घ्यायला पाहिजेत. आणि मग त्याच्याशी कोणत्याही बाबतीमध्ये एखाद्याशी मैत्री करायची असेल तर ती मैत्री करण्यापूर्वी आधी त्याची लक्षणं पाहणं गरजेचं आहे. तो मूर्ख आहे का, तो पढत मूर्ख आहे का. पढत मूर्ख सुद्धा आपल्याला गोत्यातच आणतो. तसं का कुविद्येचा आहे का सद्विद्येचा आहे. म्हणजे मैत्री कोणाशी करू त्याच्याबरोबर आपले गुण कसे असतील ते ठरत असतात. आणि यातला एखादा चालेल असं मुळीच चालणार नाही, कारण इथे म्हणजे हा आळशी आहे, खादाड आहे वगैरे अशी पण त्यांनी लक्षणं दिलेली आहेत. हे विद्याहीन, वैभवहीन ही पण लक्षणं दिलेली आहेत. म्हणजे त्यातली 20, 21, 22 ही जी लक्षणं आहेत ना ओव्यांमधली, 20, 21, 22 ती जी लक्षणं आहेत ती थोडीशी जर आपण बघितली तर ती भक्तीला बाधक अशी लक्षणं आहेत. त्यामुळे ती लक्षणं सुद्धा इथे त्यांनी सांगितलेली आहेत. कारण शेवटी आपल्याला भक्ती मार्गाकडे जायचंय, तो मार्ग श्रेष्ठ आहे. गमुपंथा अनंत या राघवाचा, याच्याकडे जायचंय. त्यामुळे आपल्याला ती भक्तीची लक्षणं याच्यामध्ये कशी नाहीत, भक्तीला बाधक कशी आहेत तेही आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. असे हे जे काही कुविद्येमध्ये दोष सांगितलेले आहेत ते त्यागार्थ सांगितलेले आहेत. आणि मगाशी मी म्हटलं तसं एखादा असेल का चालेल का, तर तेही चालणार नाही. आणि या लोकांना ही जी लक्षणं आपल्यामध्ये आहेत याचाही पुन्हा अहंकार असतो. हे आणखीन त्याच्यात घातकी आहे. म्हणजे आपली लक्षणं आहेत ती आम्ही सुधारू का. मूर्ख म्हणेल कदाचित मी बाबा सुधारतो, मला हे माहिती नव्हतं हे लक्षण वाईट आहे, मूर्खाचं आहे किंवा अविद्येचं आहे, कुविद्येचं आहे. कुविद्येचं नाहीच म्हणता येणार, तो मूर्ख असतो. त्यामुळे तो निदान आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. पण कुविद्येचा प्राणी अजिबात शक्यता नाही. तर काहींना तर असं विचारावं असं वाटलं आणि आपण जर चुकून विचारलं की अहो
म्हणजे तुमच्यात हे दुर्गुण मला वाटतात ते जरा सोडायला पाहिजेत, त्याला सांगायला जाण्यात काहीही अर्थ नसतो. त्याचं कारण तुमच्यात मला हे दुर्गुण दिसत आहेत, आणखीन काही दुर्गुण आहेत का तुमच्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय का? तर तो सांगतो, यू नेम इट, आय हॅव इट. तुम्ही कोणतंही नाव सांगा कुविद्येचं, ते सगळी लक्षणं माझ्यामध्ये आहेत, असा त्याला उलटा अभिमानच असतो. अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. खरं म्हणजे हे जे गुण आहेत हे आम्ही जन्माला येतो त्यावेळेलाच हे गुणदोष आमच्या बरोबर येतात. पण त्यातले काही गुणदोष हे आई वडिलांकडनं पण संक्रमित केले जातात जीन्स प्रमाणे. पण ते अगदी किरकोळ असतात बरं का, अगदी कमी असतात, पण ते आपल्याला पटकन जाणवतात, त्यामुळे ते कमी असतात. काही गोष्टी म्हणजे 15-20% जे आहेत ते समजा आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आपण कोणत्या ठिकाणी राहतो, कोणत्या ठिकाणी जातो, कोणत्या ठिकाणी तिथे जाऊन राहून परत येतो, अशा ठिकाणी तिथले गुण जे आहेत ते 15-20% आपल्यामध्ये येण्याची शक्यता असते. पण 50 ते 60% गुणदोष हे आपल्या गतजन्मीचेच आपण घेऊन येत असतो. त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही की हे दोष ना मला त्यांच्यामुळे आले, कारण आपल्याला दुसऱ्याला दोष देण्याची कायम आवड असते आणि त्याच्यासाठी सवडही असते आणि ती आपल्याला भावते सुद्धा. म्हणून दुसऱ्याला दोष देण्याचा अर्थ नाही. 50 ते 60% गुण हे जे गुणदोष, गुण पण आहेत आणि दोष पण आहेत, हे जे आपल्यामध्ये येतात हे आपण गतजन्मीचे घेऊन येत असतो, असं त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे ही कुविद्या लक्षणं आपल्याला त्यांनी सांगितली. आता ह्या कुविद्या लक्षणामधनं जर खरंच आपल्याला सुटायचंय का, तर सुटता येतं असंही त्यांनी सांगितलंय. कारण ही जी लक्षणं ती स्वार्थाच्या हीन पातळीवरची अविद्या म्हणजेच कुविद्या. आधी मुळात सद्विद्या, पण अविद्या, आणि अविद्या एक तर भ्रमरूपानी आहे, त्यामुळे मलविक्षेप आवरण वगैरे आपल्याला येणारच आहे. मनामध्ये चित्तामध्ये वेगवेगळे संकल्प विकल्प येतात, किंवा काही वेळेला आपण म्हणतो की अज्ञानाचं आवरण आपल्यामध्ये असतं, आपण करायचं असतं एक करतो भलतंच, अशा पद्धतीने होतं. हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, याचं रूपांतर, त्यातलं आवरण जे आहे, मी म्हणजे देह ही जी भावना घट्ट आहे, त्याचं ज्या वेळेला उपयोग आपण विक्षेपामध्ये करतो त्यावेळेला तो जाणून बुजून, हे प्रत्येक वेळी सहज नाही, जाणून बुजून करतो आणि स्वार्थाच्या हीन पातळीवरती येतो, तेव्हा त्याला कुविद्येची लक्षणं असं म्हटलं जातं. असा हा भक्तिहीन, ज्ञानहीन, कुकर्मी असा हा माणूस असतो. पण हा सुद्धा पुन्हा बदलू शकतो. पण केव्हा? ज्या वेळेला त्याला संत संगती लाभते तेव्हा. कारण संतच त्याला बेअर करू शकतात, आपल्यासारखी माणसं नाही. त्यामुळे ती हळूहळू त्याचं मत बदलवतात, पण त्याच्यासाठी त्याला असंख्य जन्म घ्यावे लागतात असं. तर हे सगळं झाल्यावरती आज आपण एक 10 मिनिटांमध्ये पुढचा जो समास आहे भक्ती निरूपण तो बघणार आहोत. या भक्तीमध्ये एक 10-15 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये आपण तो बघूया. कारण मुळामध्ये मुख्य भक्तीचा निश्चय हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. या संपूर्ण दासबोधामध्ये काय आहे, तर मुख्य भक्तीचा निश्चय. म्हणजे तेच आपल्याला जर पुढपर्यंत सांगायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या सगळ्या गोष्टी भक्तीच्या संदर्भातल्या पुढे येणारच आहेत. जीवनात जर आपल्याला खरोखरचा आनंद मिळवायचा असेल, ते स्वस्वरूप आपल्याला पाहायचं असेल, तर निश्चितपणे आपल्याला त्या सच्चिदानंद परब्रह्माशी एकरूप व्हायचंय आणि ते सुद्धा भक्तिपूर्ण अंतःकरणाने तिथपर्यंत जायचंय. ते मूळ आपल्याला जाणून घ्यायचंय. हा आनंद आपण फक्त नरदेहातच घेऊ शकतो. आता असं म्हटलं जातं की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पण तो पराधीन नाही. हे पराधीनत्व आपणच आपल्याला घेतलेलं आहे. आपण पराधीन नाही असं समर्थ आपल्याला सांगतात. समर्थ उलट म्हणतात, अमृतपुत्र आहात, तुम्ही पराधीन असूच शकत नाही असं ते आपल्याला सांगतात. पण आम्ही इंद्रियांच्या आहारी गेलोय, आम्ही मनाच्या आहारी जातो, आम्ही शरीराच्या देहबुद्धीच्या आहारी जातो आणि प्रपंचाच्या अधीन होतो, म्हणून आम्हाला पराधीन समजतो. पण मुळात मग आम्हाला मुक्ती पाहिजे. तर मुक्ती पाहिजे हे म्हटलं तर मुक्ती मिळवण्यासाठी हे सर्व सोडावं लागेल का आम्हाला? काहीही सोडावं लागणार नाही, प्रपंच सोडावा लागणार नाही. देहबुद्धीतली इंद्रिय
जी आहेत ते इंद्रियांच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे दृश्य पाहण्याचं दृश्य म्हणा किंवा ह्या गोष्टी, याही कुठेही आपल्याला सोडाव्या लागणार नाहीत. त्या कशा रीतीने वापरायचा हा भाग आहे आणि तो भक्ती मार्गाने जाण्याचा पंथ आहे. इंद्रिय आहे, डोळ्यांनी पाहणारच नाही मी असं म्हणून चालणार नाही, डोळ्यांनी पाहावंच लागेल. पण काय पाहायचं हे माझ्या हातात आहे, काय ऐकायचं हे माझ्या हातात आहे. अशा तऱ्हेने आम्ही इंद्रियाधीन न होता इंद्रियाधीश व्हायला पाहिजे, तर ते शक्य आहे. मनाच्या बाबतीत आपण अमन व्हायला पाहिजे, हे मन भगवंताला समर्पित केलं पाहिजे. बुद्धीच्या बाबतीत सुद्धा त्याच्या बुद्धीने चालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. ती बुद्धी त्याच्या कारणाकरता लावली पाहिजे, म्हणजे आपोआपच आपला अहंकार नष्ट होतो. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, भगवत भक्ती हे उत्तम. त्याही आपण भक्ती निरूपण समास चौथा घेतलेला आहे आणि अगदी 27 ओव्या आहेत. आणि म्हणून त्यातलं तिसरी ओळ मी वाचते, तिसरी ओवी. भगवत भक्ती हे उत्तम, त्याही वरी सत्समागम, काळ सार्थक हाची परम, लाभ जाणावा श्रीराम. ह्याच्याबद्दल सांगण्याची गरज नाही. मनुष्यत्व, मोक्षत्व आणि महापुरुष संश्रया याच्याबद्दल आपण मगाशी बोललो. आधी माणूस व्हायला पाहिजे, मग आध्यात्मिक व्हायला पाहिजे. नीतिमान माणूस याच्याबद्दलही आपण बोलतो की आध्यात्मिक माणूस हा नीतिमानच असला पाहिजे. नीतिमान माणूस आध्यात्मिक असायला पाहिजे असं नाहीये. नीतिमान आहे तो चांगलं वर्तन करतोय ते म्हणून त्याने म्हणजे देवदेव किंवा अध्यात्मच केलं पाहिजे असं मुळीच नाही. तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भगवंत पाहू शकतो, स्वकर्म कुसुमांची माळा घालू शकतो, आपली चांगली कर्तव्य पार पाडतो, स्वधर्म कर्म करतो. आणि तो म्हणतो देवदेव मला माहिती नाही, मला माझी कर्म स्वधर्म कर्म उत्तम करायचे आणि ती फुलांची माला त्याला अर्पण करायची. ज्ञानेश्वरीमध्ये हे उदाहरण आहे, स्वकर्म कुसुमांची माला, ते तो करू शकतो. विवेकानंद म्हणतात जीवभूते शिवपूजा करू शकतो. त्यांनी काय अगदी देवळात जाऊन अध्यात्मच करायला पाहिजे असं मुळीच नाही, अनेक प्रकार आहेत. त्यामुळे भगवत भक्ती हे उत्तम, पण ही भगवत भक्तीच आहे ना, कारण ही कुठेतरी त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली भगवत भक्तीच आहे. आणि त्याच्यामध्ये जर सत्समागम असेल तर त्याला काय पचेल तो मार्ग संत आपल्याला दाखवतात, सद्गुरू आपल्याला दाखवतात. कारण सद्गुरूंच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की उपनिषदात का कुठेतरी ही कथा वाचलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एका शिष्याला बरं नव्हतं, खूप जुलाब वगैरे व्हायला लागले, त्याला होईना. मग ते म्हणले तू असं कर, हे तूप आहे, हे तूप तू खा आणि काही बाकी खाऊ नको, म्हणजे पोट साफ होऊन जाईल, आणखी नेमकं होईल वगैरे वगैरे, काय जे त्याला सांगितलं असेल ते वाढवण्याची काही आवश्यकता नाही. तर तू हे तूप खा, काही हरकत नाही, तुला अगदी बरं वाटेल बघ रात्रीपर्यंत. आणि त्याला बरं वाटतं. सद्गुरूंनी त्याची प्रकृती ओळखलेली असते आणि दुसऱ्यालाही काही दिवसांनी तसं व्हायला लागतं. आणि तो म्हणतो तुला सद्गुरूंनी सांगितलं होतं ना ते अमकं तूप खा वगैरे असं असं केलेलं, बस म्हणे मग मी तेच खातो. त्याला त्याचा त्रासच झाला. सद्गुरू म्हणे काय झालं? अहो म्हणे तुम्ही त्याला जे सांगितलं होतं तेच मी केलं, वेगळं काही अरे म्हणे तुझी प्रकृती वेगळी आहे, त्याची प्रकृती वेगळी आहे, तेच तू करून कसं चालेल? एखाद्या म्हणजे आता अध्यात्मातलं उदाहरण घ्यायचं झालं तर एखादा जर शांत बसणारा, कोणाशीही न बोलणारा अबोलस्य व्यक्तिमत्व असेल तर त्याला जर प्रवचन करायला सांगितली तर तो कसं करेल? ती त्याची सेवा त्याला सांगतील एक तास शांत बस आणि नामजप कर, तो उत्तम रीतीने ते करू शकेल. ती त्याची प्रकृती आहे आणि ह्या प्रकृतीप्रमाणे कोणती साधना करायची हे सद्गुरू सांगत असतात किंवा सुचवत असतात. त्यामुळे हे जे आहे त्याहीवरी सत्समागम, संत असतील सद्गुरू आहेत हे दोन्ही त्याच्यामध्ये येतं. काळ सार्थक हाची परम, लाभ जाणावा. आणि अशा तऱ्हेने आपण संपूर्ण काळ भक्ती मार्गाने जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपली सेवा तिथे अर्पण करून आपण ते करू शकतो. म्हणजे इथे परोपकार येतात, ज्ञानाचा विचार आहे, निरूपण आहेत, सारासार विवेक आहे, या सगळ्या गोष्टी भक्ती मार्गामध्ये येतात. भक्ती मार्ग याचा अर्थ नुसतं देवदेव करणं नाही, नाहीतर चाललंय टाळ कुटायला असं आपण म्हणतो, तर तसं नाही. देवदेव करणं नाहीये की रोज उठून जाऊन देवालाच नमस्कार करून घेतला पाहिजे, रोज उठून जाऊन तेवढंच केलंच पाहिजे, अमकं केलंच पाहिजे, असं नाहीये. ते तर करायला हवंच,
पण अंगात दया, क्षमा, शांती बाणवायला हवी. आचार धर्म, विचार धर्म, शास्त्र धर्म याचं जेवढं पालन करता येईल तेवढं, आणि नवविधा भक्तीपैकी आपल्याला जो सहज सोपा मार्ग असेल त्यांनी जाणं, हे सुद्धा महत्वाचं आहे. हे विद्या वैभव वाढवायचं आहे असं समर्थांनी सांगितलेलं आहे, पण ते वाढवताना वैराग्य पण धारण करता आलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या नरदेहातच शक्य आहेत. कारण नाना सुकृतांचे फळ तो हा नरदेव केवळ, हे पहिलीच ओवी त्याच्यामध्ये त्यांनी घातलेली आहे. नाना सुकृतांचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याही मध्ये भाग्य सफळ, तरीच सन्मार्ग लाभे श्रीराम. जर नरदेह लाभलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर सन्मार्ग मिळाला तर मग काही विचारायला नको, भाग्य सफळ असं त्यांनी, म्हणजे याच मार्गाने आपल्याला जाता येतं. म्हणजे असं म्हटलं जातं, बहुत सुकृतांची जोडी असं त्या म्हटलेलं आहे ना. तरी विठ्ठला आवडी, ही आवडी निर्माण होण्याकरता सुद्धा बहुत जन्माचं सुकृत लागतं. ही सुकृत म्हणजे चांगली कर्म लागतात. मग चांगली कर्म, सत्कर्म हीच खरं म्हणजे पूजा आहे, हीच खरं म्हणजे भक्ती आहे. कारण आपल्या इथे ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, भक्ती योग आहे. पण भक्ती योगाचा अस्तर आपण नाही का, रेशमी कापड जे असतं त्याला अस्तर लावतो आणि शिवतो. मग ज्ञान मार्गाला आणि कर्म मार्गाला, योग मार्गाला भक्ती मार्गाचं अस्तर लावावंच लागतं. म्हणून भक्ती मार्ग आपल्याला सहज सोपा वाटतो, पण भक्ती मार्ग हा सुद्धा सुळावरची पोळी आहे, हेही आपल्याला ह्याच्या पुढे येणारच आहे. इथे नरदेह आपल्याला लाभलेला आहे असं मी म्हटलं, ते बऱ्याच जन्माचं पुण्य असेल तर नरदेह लाभतो, कारण नरदेह हे मोक्षाचं द्वार आहे आणि इथनच आपल्याला जाता येतं, बाकी योनीमधनं जाता येत नाही. खरं म्हणजे भगवंत आपल्याला जेव्हा नरदेह देतो त्यावेळेला आपल्याला आपल्या हातामध्ये तो रिटर्न तिकीट काढून देतो. आपण अमृतस्य पुत्र असलो तरी आपण अमर नसतो. नरदेह दिल्याबरोबर रिटर्न तिकीट, परत इकडेच यायचंय बरं का, मृत्यूच्या मार्गाने. त्यामुळे रिटर्न तिकीट त्यांनी आपल्या हातात दिलेलं असतं. त्या तिकिटावरती डेस्टिनेशन मात्र 2 टाकलेली असतात. कुठे जायचंय ते तुमचं तुम्ही ठरवा. मग एका बाजूला नरक आहे आणि एका बाजूला स्वर्ग आहे. ही 2 डेस्टिनेशन टाकलेली आहेत. जर आपल्याला हे तिकीट जपून ठेवा, आपल्याला प्रवास करायचा आहे अजून. त्यामुळे जर आपल्याला स्वर्गात जायचं असेल तर सत्कर्माच्या गाडीमध्ये बसायला पाहिजे, आणि जर आपल्याला नरकात जायचं असेल तर कुविद्येचा प्राणी आता आपण बघितलेलाच आहे. त्यामुळे आपण कुठे जायचं हे आपण ठरवायचंय. पण समर्थ म्हणतात, गमू पंथा अनंत या राघवाचा. त्या मार्गाने, ज्या मार्गाने राघव राम गेलेला आहे तोही नरदेहातच आलेला आहे ना, त्याप्रमाणे जा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्लॅटफॉर्म तिकीट पण काढता येतं बरं का, म्हणजे फक्त डेस्टिनेशनचं तिकीट असं नाही. रिटर्न तिकीट त्यांनी दिलेलंच आहे की तुला स्वर्गाद्वारे तू इकडे ये, नाही तर नरकाद्वारे ये, पुढं मीच आहे, हे त्यांनी सांगितलंय. पण आपल्याला प्लॅटफॉर्म तिकीट पण काढता येतं, पण ते प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यात काही फारसं मजा नसते, कारण त्यांनी जाता कुठेच येत नाही. फक्त आलेल्याला गाडीतनं खाली उतरवा आणि जाणाऱ्याला गाडीत बसवा, एवढंच करता येतं. हे जे प्लॅटफॉर्म तिकीट आहे ना, हे प्लॅटफॉर्म तिकीट म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम, येतोय नि जातोय, येतोय नि जातोय, पण डेस्टिनेशनला काही पोहोचत नाही. अशा तऱ्हेचं हे प्लॅटफॉर्म तिकीट आहे. त्यामुळे ते चढ उतार करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जायचंय ते सन्मार्गाने, सत्कर्माने असंच जायचंय. आणि म्हणून नरदेहाचे उचित, तर 13व्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे श्रीराम. यथानुशक्ती चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे, म्हणजे आपण म्हणतो ना तन मन धनानी, ते चित्तवित्त. पण इथे पण समर्थ आधी वित्त म्हणत नाहीत बरं का, त्याच्यात सुद्धा बघा खोच कशी आहे. असे बारकावे त्यांच्या दासबोधात आपल्याला पाहायला मिळतात की आधी ते म्हणतात आधी चित्त वित्त, मग वित्त हा शब्द आलाय, आधी चित्त हे शब्द आलेला आहे. त्यामुळे आपल्याला जर त्या सर्वोत्तमाकडे जायचं असेल, तिथेच पोचायचं असेल, तर चित्तासहित वित्त द्यायला पाहिजे, मनापासून. हे चित्त आधी त्याला द्या आणि मग वित्त द्यायला. नाहीतर आधी आपण वित्त देतो म्हणजे धन देतो
म्हणतो जरा एकदा कटकट गेली बाबा, देऊन टाका त्यांना. पण ती चांगल्या मनाने दिलेलं नसतं. काही वेळेला बघा गंमत माणसाची अशी असते की एखाद्याला आपण देणगी म्हणून 1,000 रुपये देऊन काय जे असेल ते देऊन टाकतो. आणि देऊन टाकलं, जरा 1,000 जास्तच दिले का आपण, थोडे कमी दिले असते तरी चाललं असतं, असंच मनात येऊन जातं. म्हणजे आपल्या कुणाच्या येत नसेल, एक सर्वसामान्य उदाहरण देते. पण उगीच दिले का मग आपण 1,000 जरा कमी दिले असते तरी चालले झालं. म्हणजे हे चित्तापासून दिलेले नाहीये. 101 दिले असते तरी चाललं असतं, असं जेव्हा वाटतं. आणि 1,000 रुपये दिलेले असतात, म्हणजे 999 किंवा 900 रुपये जे काही आहेत ते आपण मनापासून दिलेले नसतात, ते दिले गेले एवढंच. कारण तो आपला खर्च व्हायचा असतो. पण त्याला अर्थ नाही. म्हणून आधी चित्त आणि मग वित्त, म्हणून आधी मनापासून द्यायला शिका. कोणतीही गोष्ट मन कलुषित असेल तर अहंकार वाढतो. दिले ना, 1,001 दिले, मनच चांगलं नाही ना. मग हे दिले दिले आणि मी दिले, हा अहंकार वाढत जातो ना. तो अहंकार हीच तर परमार्थाची पहिला अडसर आहे. तर तो आधी दूर करायचा आहे. त्यामुळे मन शुद्ध असायला पाहिजे, चित्तशुद्धी. मय्येव मनाधत्स्व मयी बुद्धी निवेशय, हे सगळं माझ्या ठिकाणी ठेव, असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ही भावना असायला पाहिजे. आता ह्याचं वर्णन आधी करत नाही, कारण ते आपल्याला नंतर पुढे येणार आहे. म्हणूनच मी पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणताना म्हटलं होतं की सुनीलजी चिंचोळकर असं म्हणतात की दासबोध हा गीतेचा स्वैर अनुवाद आहे. कारण ह्याच्यात बरीचशी उदाहरणं तशी आहेत. शास्त्र धर्माने आचार करा, ती आचार भक्ती आहे. दास्य भावनेने भक्ती करा, नवविधा भक्तीतली ती दास्य भक्ती आहे. अर्पण करायचं ठरवलं तर ती अर्पण भक्ती आहे. आणि आत्मनिवेदन भक्ती तर सगळ्याचा कळसच गाठते, हे सुद्धा तितकंच. पण समर्थ असं म्हणतात, जन्मा येऊन तेणे जननी वायाची कष्टवली. कुविद्येच्या प्राण्याच्या बाबतीतही म्हटलेलं आहे. पण तसं जो भक्ती मार्गाने जात नाही, भक्ती मार्गाने म्हणजे आपलं जे रिटर्न तिकीट काढलेलं आहे त्याच्यापैकी जो सत्कर्माच्या मार्गाने जात नाही, त्यांनी वायाची जननी कष्टविली, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे म्हणताना ते असं म्हणतात 14व्या ओळीमध्ये, हे काहीच न धरी जो मनी, तो मृत्युप्राय वर्ते जनी. जन्मा येऊन तेणे जननी, वायाच कष्टविली श्रीराम. म्हणजे हा सुद्धा शेवटी नरकयातना भोगायला गेला तर काही उपयोग नाही ना. म्हणून सन्मार्गाने चाला, हे समर्थांनी सांगितलंय. कारण समर्थांचं संपूर्ण वाङ्मय हे नीती अधिष्ठित आहे. नीती नियमांचं आचरण कसं करावं हे सांगणारं आहे. आणि ते सोप्या भाषेत सांगणार आहे. आपण जर इथे बघितलं तर 1 ते 13 ओव्यांमध्ये, भक्तीच्या ओव्यांमध्ये जर आपण बघितलं तर 1 ते 13 मध्ये शास्त्राच्या आज्ञा काय आहेत त्या आपण पालन कराव्या. हे 1 ते 13 म्हणजे दया, क्षमा, शांती, परोपकार वगैरे अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मग 14 ते 26 याचं जे वर्णन केलेलं आहे, 14 ते 26 ते अधपतित माणसाचं वर्णन केलेलं आहे. अधपतित माणसांचं 14 ते 26 असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ज्यांनी ह्याकडे तो वळलेलाच नाहीये. तो कर्म करत नाही, विहित कर्म करत नाही, उपासना करत नाही, स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेतो, असंही त्यांनी काही ठिकाणी उल्लेख केलाय. पण ब्राह्मणांची कर्तव्य काय आहेत तेही तितकंच महत्वाचं आहे. तसंच ब्राह्मण हे मी उदाहरण दिलं, त्याचं कारण असं की इथे 4 जे वर्ण सांगितलेले आहेत त्याचंही याच्यामध्ये समावेश आहे की 4 वर्णांनी आपापली स्वधर्म कर्म, म्हणून मी मगाशी स्वधर्म कर्म ही स्वकर्म कुसुमांची माला असं मी म्हटलं. स्वधर्म कर्म महत्वाचे. ब्रह्मजानाती इति ब्राह्मण याचा उल्लेख समर्थांनी पुढे केलेला आहे. जे बहिणाबाई म्हणजे समर्थ शिष्या बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे ते आपण वारंवार उच्चार करतो. उपनिषद त्यांचं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पण इथे समर्थांनी सुद्धा हीच व्याख्या सांगितलेली आहे. त्यांनी म्हटलं ब्राह्मण आम्ही तुम्ही ब्राह्मण आहोत असं नाहीये. ज्यांनी ब्रह्म जाणलाय तो. मग तो जर ब्राह्मण असेल तर त्या ब्राह्मणाची कर्तव्य त्यांनी पाळलीच पाहिजेत. आणि त्यांनीच ब्रह्मज्ञान दुसऱ्याला दिलं पाहिजे. हेही तितकंच महत्वाचं. ते महत्वाचं आहे. ज्या वेळेला ब्रह्मशक्ती म्हणजे ब्राह्मणांची बुद्धीची शक्ती आणि क्षत्रियांचं क्षात्रवृत्ती हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा समाज उन्नती होते, हे त्यांचं वाक्य आहे. क्षात्र तेज आणि ब्राह्म तेज हे 2 एकत्र येतील तेव्हाच समाजाची
उन्नती होईल. पण हल्ली त्याच्या विरुद्ध सर्व वातावरण कलियुगाकडे जायला लागलंय, तो भाग वेगळा. मग क्षात्र धर्म ज्याचा आहे त्यांनी काय करायचं, तर सर्वांचं संरक्षण करायचंय. वैश्य किंवा त्यांनी वैश्य जे आहेत त्यांनी व्यापार धंदा, कारण पोट पाण्याचे धंदे करणं आवश्यकच आहे. आपण सुद्धा हे चारही धर्म पाळतो. ज्या वेळेला आम्ही अभ्यास करत असतो तेव्हा आम्ही ब्राह्मण असतो, ज्ञान मिळवत असतो तेव्हा आम्ही ब्राह्मण असतो. ज्या वेळेला मी घरातनं बाहेर पडते आणि रात्रीच्या वेळेस सर्व दारं खिडक्या वगैरे लागलेत की नाही, कड्या कुलप व्यवस्थित लावलेत की नाही हे बघते, तेव्हा मी क्षात्र असते. क्षात्र धर्माचं आचरण करत असते, सर्वांचं संरक्षण आहे की नाही बरोबर हे पाहत असते. ज्या वेळेला मी वैश्य होते, बाहेर जाते, काही खरेदी करते, काही विक्री करते, अशा गोष्टी करते, तेव्हा मी वैश्य असते. आणि ज्या वेळेला मी घरातलं साफसफाई करते त्यावेळेला मी शूद्र असते. पण म्हणून मी शूद्र आहे म्हणून घरातली साफसफाई करायची नाही का? ती जर केलीच नाही तर घरात सगळीकडे पसारा, घाण, हे घाण सगळी बाहेर काढणार कोण? त्याच्यासाठी समाजाची उन्नती करणारे मूळचे लोक हे शूद्रच आहेत, कारण त्यांच्या पायावर हा समाज उभा आहे. त्यांनी जर स्वच्छता केली नाही तर रोगराई पसरेल. म्हणून त्यांना खरं म्हणजे शूद्र म्हणण्यात अर्थ नाही, ते तर खरं भद्र आहेत. भद्र म्हणजे सुंदर, शूद्र नाही भद्र आहेत असं म्हणावं लागेल, कारण ते समाजाला सुंदर ठेवतात. तिथली सगळी जागा सुंदर स्वच्छ साफसफाई करून ते सेवाभावानी काम करतात. हे खरे भद्र लोक आहेत, चांगले लोक आहेत, त्यांच्या पायावर समाज उभा आहे. अशा तऱ्हेने जर आहे तर ज्याने त्यांनी आपलं स्वधर्म कर्म करायला हवं हे त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे सांगताना भक्तीच्या मार्गाने जायचंय, पण त्याच्यामध्ये पण त्यांनी शेवटी असं सांगितलेलं आहे की हे जी भक्ती केली जाते, जे जे कर जैसे करती ते पावती तैसेची. जे जशी भक्ती करतात तसेच ते पावतात. म्हणजे जर भक्ती मी वरवर वरवर दाखवणारी केली, लोकांसाठी केली, तर तेवढंच फळ मला मिळतं. मी मनापासून केली, अंतःकरणापासून केली, तर त्याचं फळ मला तेवढं वेगळं मिळतं. जो जशी भक्ती करेल तसं त्याला फळ मिळतं. ते पावती तैसेची असं 27व्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने त्यांनी हे भक्तीचं निरूपण आपल्याला इथे केलेलं आहे. आणि हे भक्तीचं निरूपण आपल्याला कायमच येणार आहे आणि वारंवार येणार आहे. त्यामुळे हा समास थोडासा पटकन घेतलेला आहे. कारण याच सगळं बीजारोपण, फक्त ज्याला आपण म्हणतो ते बीजारोपण त्यांनी इथे केलेलं आहे. आणि पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती असं त्यांनी सांगितलंय. पुण्य सामग्री पुरती म्हणजे ही पुण्य सामग्री आपल्याकडे असेल, अनेक जन्माची पुण्याई असेल तरच आपण भक्तीकडे वळतो, अन्यथा आपण वळत नाही. तसंच अनेक जन्माची पुण्याई असेल तरच नरदेह प्राप्त होतो आणि या नरदेहामध्ये भक्ती परिपूर्णरित्या करता येते. मग प्राणी पक्षी करत नाहीत का? करतात ना. गजेंद्र मोक्षाची कथा आहे, आपल्याला माहितीये. त्यामुळे ते प्राणी पक्षी पण करतात, पण ते त्या योनीतनं थोड्या वरच्या योनीमध्ये जातात. पण मनुष्याच्या जवळ जर मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रया हा सगळं जर गोष्टी, तिन्ही गोष्टी असतील तर तो निश्चितपणे भक्ती मार्गावरनं जाऊन त्याचं जे डेस्टिनेशन आहे, अंतिम गंतव्यस्थान, ते जे आत्महित त्याला करायचंय, ते आत्मज्ञान त्याला मिळवायचंय, तिथपर्यंत तो जाऊ शकतो हे निश्चित आहे. पण हे सगळीकडे जाताना मात्र त्याला या त्रिगुणांच्या आधाराचा पण एक वेगळा भाग आहे. त्याचे ते त्रिगुण त्याच्यामध्ये कसे आहेत, त्याप्रमाणे तो भक्ती कशी करतो हेही आपल्याला याच्यातनं कळतं. म्हणून समर्थांनी त्रिगुणाचं वर्णन पुढे केलेलं आहे, ते आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.